मोदींच्या मंत्रिमंडळावर असेल राहुल गांधींची नजर. काय आहे ही बातमी पाहूया आपण या वार्तापत्रात. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. लोकसभा निवडणूक 2024 नुकतीच पार पडली. त्यात पुन्हा एकदा मित्र पक्षांच्या मदतीने सरकार बनवण्यात भारतीय जनता पार्टी व मोदी यांना यश आले. आता एक हाती सत्ता नसल्याने मोदींना अनेक निर्णय घेण्यात अडचणी येणार असून मित्र पक्षांची देखील मनधरणी करावी लागणार आहे. यातच आता विरोधी पक्ष देखील अधिक सक्षम झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदींचे कॅबिनेट विरुद्ध राहुल गांधींचे शॅडो कॅबिनेट असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी शॅडो कॅबिनेट बनवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीची ताकद वाढली असून राहुल गांधी विरोधी पक्ष नेते बनणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर वचक ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी एक नवीन योजना तयार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. शॅडो कॅबिनेटला कोणताही घटनात्मक दर्जा नसतो, पण सरकारच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी विरोधक एक टीम बनवू शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या मंत्रालयाच्या कामकाजावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. अधिवेशनात मंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी या शॅडो कॅबिनेटचा वापर होऊ शकतो. तसे पाहता शॅडो कॅबिनेट ही संकल्पना काही नवीन नाही. शॅडो कॅबिनेट ही संकल्पना पहिल्यांदा ब्रिटनमध्ये वापरण्यात आली. संसदेत विरोधी सदस्य त्यांचा वापर करत सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. शॅडो कॅबिनेट ही घटनात्मक व्यवस्था नाही, मात्र सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते एकत्र येऊन एक टीम बनवू शकतात आणि ती टीम वेगवेगळ्या मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अधिवेशन काळात संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे येत असते. ज्याला जी जबाबदारी मिळेल तो त्या विभागाची संबंधित कामावर लक्ष ठेवेल आणि सरकारच्या उणिवा संसदेत मांडेल. यामध्ये कोणाला संरक्षण खात्याचे तर कोणाला वित्त, वाणिज्य, रेल्वे, आरोग्य इतर खात्यांचे शॅडो मिनिस्टर देखील केले जाऊ शकते. सन 1999 मध्ये जेव्हा सोनिया गांधी विरोधी पक्षाच्या नेत्या बनल्या तेव्हा त्यांनी वाजपेयी सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी समित्या स्थापन केल्या. प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या नेत्यांना वेगवेगळ्या मंत्रालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची आणि अधिवेशनात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. जर अशा पद्धतीने शॅडो कॅबिनेट राहुल गांधी यांनी तयार केले तर त्यात अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी, के.सी. वेणुगोपाल, दयानिधी मारन, दीपेंद्र हुड्डा, गौरव गोगोई, मनीष तिवारी, सुप्रिया सुळे, मीसा भारती, अमरिंदर सिंग आणि यांच्यासारख्या इतर अनेक दिग्गज नेत्यांना, शिवाय संजय राऊत, संजय सिंह यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनणार आहेत. आता हे निश्चित झालं आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्ष होण्या इतके पक्षाकडे बहुमत नव्हते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ही फार मोठी असते. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा त्यास मिळत असतात. सरकारी कामासाठी स्वतःचे स्वतंत्र कार्यालय मिळते. यापूर्वी गांधी घराण्यातील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली आहे. लोकशाहीत एका सक्षम विरोधी पक्ष नेत्याची भूमिका फार महत्त्वाची असते. सीबीआय, सीएससी, सीव्हीसी, सीआयसी यांचे चेअरमन निवडण्यात विरोधी पक्षाच्या नेत्याला भूमिका बजावावी लागते. मानवाधिकार आयोग तसेच न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करण्यात देखील विरोधी पक्ष नेत्याचा सहभाग असतो. संसदेच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे इंडिया आघाडी सत्तेत जरी आली नसली तरी विविध मार्गांनी सत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. त्यामुळे संसदेत पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधात विरोधक असा कडवा संघर्ष आपणास पुढील काळात पाहावयास मिळेल. ही माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.